कायद्यानं सामान्य लोकांनी चाललं पाहिजे असं भाजपचं मत आहे. पण कायदा धाब्यावर बसवण्याचा कार्यक्रम देशात कसा चालतो? एक शिवा इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. 4,863 कोटी रुपये त्यांची बँकांची येणी होती. 4,863 कोटी बँकांनी तडजोड करून एक रकमी वसुली यांच्याकडून केली. 4,863 कोटीची वसुली व्हायला किती रकमेत सेटलमेंट झाली पाहिजे? तुम्ही आकडा सांगा. तुम्ही सांगा. पैसे नाही लागत, आपलं काही चुकलं तर चालतंय का? आपण 4,863 कोटी रुपये, 5,000 कोटी रुपये धरा, हे सेटल व्हायला बँकेने किती पैसे घेतले पाहिजे? 6,000. तुम्ही जास्त सांगता. 2,000, 4,000. घेतलं पाहिजे. पण बँकेने किती घेतले? बँकेने 318 कोटी रुपये घेतले. 4,863 कोटी रुपयाची सेटलमेंट 318 कोटीला किती? तुम्ही हाय कुठं? 93% रक्कम बँकेने सोसली. 4,545 कोटी रुपये बँकेने माफ केले त्याला. बँकेचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे. हेच तर मोदींच्या वागण्यात हाच फरक आहे. त्यांना वेगळा कायदा आणि आपल्याला वेगळा कायदा. डीएचएफएल कंपनीचे 91,000 कोटी रुपये येणं होतं. ती कंपनी अडचणीत आली तर पिरामल उद्योग समूहाला 37,500 कोटीला देऊन टाकले. म्हणजे 60% बँकेनं सोसले. 60% तोटा बँकेचा. व्हिडिओकॉनचे 13 कंपन्या एकत्रित विकल्या 71,000 कोटीच्या. त्यात फॉक्सकॉन नावाची कंपनी घेऊन येणार होता ना तो अनिल अग्रवाल. त्या अनिल अग्रवालच्या वेदांत उद्योग समूहाला यांनी 71,343 कोटीची येणी असणाऱ्या 13 कंपन्या 2,962 कोटीला विकल्या. 95% तोटा बँकेने सोसला. म्हणजे बँकेने तोटा सहन केला आणि मोठमोठ्या कंपन्या दुसऱ्या श्रीमंत लोकांना थ्रो अवे प्राइस मध्ये दिल्या. त्यामुळे बँका या देशातल्या अडचणीत आल्या.